हळदीच्या अंगाने बाहेर निघालं की हळद लागलेल्या दिवशी नवरदेवाने बाहेर नसतं पडायचं, भूत मागे लागतं असं म्हणतात. असं आपण अनेकदा हे वाक्य आपल्या वडीलधाऱ्यांकडूनही ऐकलं असेल. पण खरंच का असं काही असतं का हो? तर हळद अंगाला लागली की शरीर आणि मन हे दोन्ही शुद्ध होऊन पवित्र झालेलं असतं. अशा वेळी शरीराच्या व्हायब्रेशन्स ही खूप हाय असतात आणि या अवस्थेत नकारात्मक ऊर्जा ही सहज आकर्षित होऊ शकते. म्हणूनच वधूवराला बाहेर जाण्यापासून रोखलं जातं. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर लग्नाच्या तयारीत वधूवराची प्रचंड धावपळ आणि दगदग झालेली असते. म्हणूनच लग्नाआधीचा एक दिवस विश्रांतीसाठी दिला जातो, जेणेकरून शरीर आणि मन लग्नासारख्या मोठ्या दिवसासाठी तयार होऊ शकतील. तसंच हळद लागल्यानंतर आलेलं तेज हे टिकून राहावं म्हणूनही एकदा हळद लागली की बाहेर जाऊ नये असं म्हणलं जातं. पण तुम्ही हळदीचे असे काही अनुभव किंवा किस्से ऐकले असाल तर ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच आपल्या मराठी परंपरा जाणून घेण्यासाठी शेअर करा ही रील आणि सबस्क्राईब करा वेडिंगरला.